स्वागत आहे या सर्वांनी. धन्यवाद प्रीतम. चला आपण वळूया प्रतिनिधी सामन्याकडे. रिहान आला पहिला शॉट घेऊन स्ट्राईकवर तेजस. पहिला चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, निशांत तिकडे पोहोचला, फिल्डिंग केली आहे, खराब थ्रो आणि पाहू शकाल 1 वर 4 दिलाय उपहार. हा आलाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना चौकार, 4 धावा. आपण वळूया डीजे मास्टर चिन्मयकडे. ओव्हर टू डीजे मास्टर. चेक डीजे मास्टर 2 मिनिटं. थँक्यू डीजे मास्टर. सन्मान चिन्ह देण्यात येईल आगमन संघाला मुख्य व्यासपीठावर. आपण बघू शकतात इथे प्रत्येक संघासाठी काही ना काही आहे. इथे कोणी रिकामी हाती जाणार नाहीये. आगमन संघ जो पराभूत झाला त्याचे कॅप्टन इकडे उपस्थित जितेश धीरेश मोरे यांना मी विनंती करेल या आपण. लगेच पाहू शकाल प्रशांतजी पाटील यांचे मेसेज सुद्धा आमच्या मुख्य व्यासपीठात. त्याचं आपण करूया स्वागत. प्रत्येक महिलांचा ताई साहेबांचं आपण स्वागत करूया. बघा पहिल्या चेंडूवर 5 धावा आल्या. धीरेश मोरे यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे सर्व ऑर्गनायझर अगदी आगमन संघाला सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. विघ्नेशचा क्लास पाहायला भेटला आपल्याला, परंतु तेवढा दर्जेदार क्षेत्ररक्षण. थोडीशी घाई करतो निशांत पवार आहे, त्याच्या हातामध्ये जास्त पॉवर पाहायला भेटते. फेकून फेक सध्याच्या घडीमध्ये मैदानाच्या आतमध्ये. आणि पाहू शकाल 6 धावा फलकावर. चांगला क्षेत्ररक्षण मुबारकच्या माध्यमातून, चांगला बॅकअप पाहायला भेटतो निशांतच्या माध्यमातून. धावसंख्या 2 चेंडू 6 धावा. आपल्याबरोबर जोडले की स्कोरिंगची भूमिका पाहतो पूर्णपणे. लगेच पाहू शकाल राज नायर यांची लहान बंधू मिस्टर आयुष नायर आमच्याबरोबर स्कोरिंगची भूमिका पार पाडतायत. मॅजिकल फिंगर स्कोरर म्हणून त्याच्यावर काम करतायत. जावेद शेख ऑफिशियल स्कोरर आहेत, परंतु थोडा ब्रेक घेतलाय. आयुष आमचे जोडले गेले. यावेळी स्टॉप करायचा प्रयत्न होता. मुबारक तिकडे चेंडूला फील्ड करतो, फेकी केली आहे, सिंगल धाव नक्कीच झाली. बघा पाहू शकाल महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना नक्कीच मानाचा मुजरा आणि विशाल जाधव साहेबांनी नक्कीच त्यांच्या प्रतिमेला भगवी शॉल परिधान केली आहे. नक्कीच प्रथमतः आपण देव पुजतो, परंतु महाराष्ट्रवासीय महाराजांना पुजतात. यावेळेस फटका सुरेख वा, परंतु अहमद चौधरी गुड्डू काय क्षेत्ररक्षण केलंय दर्जेदार. अलोंदो कार्पेट हा फटका होता. विघ्नेश याला मी पहिल्या दिवसाचं पाहिलंय जेव्हा मुरबे संघ अडचणीमध्ये होता. विघ्नेशने अप्रतिम खेळ साकारला. आणि पाहू शकाल आपण जेव्हा भारतीय प्रथमतः कुठलाही चांगला काम करतोय बाप्पांना नमन करतोय आणि विघ्नहर्त्याच्या नावानेच शिरवात करतो. त्या प्रकारे विघ्नेशचं नाव आहे आणि संघर्ष मुरबेला विघ्न तो आणू देणार नाही. चांगली बॅटिंग करतोय. धावसंख्या धावफलक लगावली तब्बल 8 धावा. हलक्या बॅटिंग खेळायचा प्रयत्न, हलकीशी अपील केली, लावडी अपील, टप्पापडे चेंडू जास्त उचलली घेतली आहे. राईज झालाय चेंडू आणि पाहू शकाल हा डॉट बॉल, निर्धाव चेंडू. तेजस पाहू शकाल 6 वर बॅटिंग करतोय. शेवटचा अंतिम चेंडू, 2 सिंगल लगावले गेल्या विघ्नेशच्या माध्यमातून. शेवटचा अंतिम चेंडू. 8 धावा धावफलकावर आहेत. 8 धावा. राज नायर सुद्धा चांगलं काम करतात. त्यांचे बंधू सुद्धा आमच्या जोडले गेले. चिन्मय डीजे मास्टर, चॉकलेट बॉय दिलवाडी आपण पाहतो. यावेळेस ऑन साइडला फटका खेळला गेला. निशांत तिकडे मागे जाऊन चेंडू फील्ड करण्याचा प्रयत्न केला. चेंडूला अडवलं नक्कीच गेलंय आणि डॉट बॉल आला. पहिला षटक संपले गेले. एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 8 धावा. आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2025 पर्व पहिलं आयोजित केले गेले जय भवानी वेंगणी भंडारवाडा यांच्या माध्यमातून. ओव्हर टू प्रीतम. युवराज मोरे यांना मी विनंती करेल आपण या युवराज मोरेच्या शुभ हस्ते संदीपजी मोरे साहेबांचं स्वागत केलं जाईल मुख्य व्यासपीठावर. अगदी आमच्या आलेले पाहुणे मंडळी मान्यवरांचं स्वागत केलं जाईल, कारण की अगदी वेळ काढून त्यांनी उपस्थिती नोंदवली आहे या स्पर्धेसाठी. इकडे वेळेवर उपस्थित झालेले आहेत आणि स्पर्धा ऑर्गनाईज करणं हे स्वप्न पाहणं. यस, मामाची मुलं म्हणजे भाऊ एकमेकांचं स्वागत करतात. स्पर्धा ऑर्गनाईज करणं हे स्वप्न पाहणं ही वेगळी गोष्ट आहे, परंतु त्याला सत्यात जर उतरवायचं असेल तर तुमचा पाठिंबा, आमचे जे मान्यवर स्पॉन्सर आहेत त्यांचा पाठिंबा लागणं गरजेचं आहे आणि त्यांचा मान सन्मान करणं हे ऑर्गनायझर टीमचं काम आहे. आणि ते आपण बघू शकतात मोरे साहेबांचं स्वागत केलं जात आहे युवराजच्या शुभ हस्ते.
मामांची पोरं आपल्याला पाहायला मिळत आहेत, म्हणजे भाऊच आहेत. परंतु इकडे मात्र खास करून मोरे साहेब उपस्थित आहेत. धन्यवाद प्रीतम. कॉम्बॉक्स मध्ये देखील विघ्नेश मोठा फटका खेळताना नादामध्ये बाद झाला. पहिला गडी बाद झाला. विघ्नेशच्या रूपामध्ये विघ्न आलाय संघर्ष मुरबिया संघाला. या स्पर्धेचे मुख्य आयोजक दिनेश मोरे साहेब असतील, मनोज पिल्लाई सर, राज नायर, दीपेश मोरे सर, चिन्मय पिल्लाई, कुशल मोरे, किशोर गोरेकर, पाहू शकाल युवराज मोरे, भागेश मोरे, अजित मोरे आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण स्पर्धा पाहतो रोशनजी पाटील. या सगळ्या कमिटीने चांगलं काम केलं आहे आणि ज्याकडून जे परदेश मागे सुद्धा आहे त्याचं आपण कौतुक करूया. चांगलं काम करतायत. पाहिलं गेलं तर जय भवानी वेंगणी, भंडारापाडा आणि दिलवाडी या भागामधून पूर्णपणे आयोजित केली स्पर्धा. प्रशांत पाटील पाहू शकेल मुख्य पंच, एका बाजूला अक्षय राऊत, धीरज मोरे, 3 ऑफिशियल पंच या स्पर्धेला लाभले गेले. विश्वास पाटील आणि त्यांची पूर्ण टीम विश नेटवर्कच्या माध्यमातून खूप चांगला टेलिकास्ट करते आणि विश नेटवर्क आहेत, आपली विश नक्कीच पूर्ण होईल आणि चांगलं काम त्याच्या माध्यमातून केलं जातं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय हार्दिक मेहर, हलक्या बॅटने सुरुवात केली आहे. बघा विशाल आगरे असा एक खेळाडू राहिला ज्याने मागील जेव्हा पहिला सामना खेळला 3 गडी बाद केले, मात्र 2 धावा खर्च केल्या होत्या. या सामन्यामध्ये विघ्नेशला बाद केलाय, धावा खर्च केली मात्र 1 धाव खर्च केली. 3 चेंडू 9 धावा, 9 चेंडू मध्ये 9 धावा खर्च जमा केल्यात, 1 गडी बाद झालाय. यानंतर होणारा सामना असणार आहे जो पंचकृषी सामना. जय भवानी वेंगणी आणि साई कृपा दिलवाडी बोथ ऑफ कॅप्टन्स. आपण तयार राहायचा. फटका सुरेख आहे. तिकडे पाहू शकाल किंग ऑफ बॉक्स क्रिकेट जबीर खान ज्याच्या हातामध्ये चेंडू आलाय. बघा जबीरला तुम्ही क्रिकेट खेळताना पाहिला, व्हॉलीबॉल एज अ कोच म्हणजे जी ख्याती राहिली आहे. व्हॉलीबॉल सुद्धा चांगला खेळणारा खेळाडू. तेजस पाहू शकाल थोडासा शफळून खेळायचा प्रयत्न होता. सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केले. डबल डिजिटमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 10 अंकावर. या षटकामध्ये येणारा 1 चेंडूचा खेळ बाकी असेल, दुसरा षटक मार्ग असतं. हार्दिक मेहर त्याच्या लहान बंधू जागेवर आज खेळतोय. ध्रुव मेहर आज पाहायला भेटत नाही संघामध्ये, हलक्या बॅटने खेळला गेलाय. तिकडे मुबारक पोहोचलाय, मुबारक शाह, 1 सिंगल धाव. 2 षटकांचा संपलाय खेळ. धावा 11, 1 गडी बाद. आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2025. दौडू नका, कारण की पावसाच्या अनुषंगाने आपण सुपर एटचे सामने सुद्धा 4 षटकांचे केलेत. पालघर तालुका बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून 5 षटकं किंवा 6 षटकं खेळलं हे गरजेचं. परंतु पावसामुळे पालघर तालुका बॉक्स क्रिकेट असोसिएशनने सुद्धा सहकार्य केलंय आणि 4 षटकांचे सामने राहिले. 3ऱ्या षटकामध्ये अहमद आला, अहमद चौधरी, अहमद चौधरी, विश्वाजी पाटील स्वतः आज इकडे उपस्थित राहिले. चांगलं काम त्यांची पूर्ण टीम करते. साहिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली अप्रतिम काम. चॉकलेट बॉय ऑफ बहाडोली मागवासाचा अहमद. स्ट्राईकवर हार्दिक मेहर. 2 चेंडू फेस केले, 2 धावांवर तो बॅटिंग करतोय. शॉर्ट बॉल, फटका सुरेख. जबीर खान बघा स्वतःला स्ट्रेच केला होता, चेंडू ओढण्याचा प्रयत्न केला, परंतु पाहू शकाल सन्माननीय अजयजी घरत यांच्या बॅनरला सलामी देणारा एमएनएच चौकार. 4 धावा नक्कीच आल्यात, 4. पहिलाच चेंडू पाहायला भेटा. शॉर्ट बॉल होता, त्यावर नक्की चांगला फटका सजवला. चौकार धावसंख्या 15-15. लहान चेंडू होता. थोडासा विशाल आगरे क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करतायत. ऑफ साईडला पाहू शकाल 3 खेळाडू, ऑन साईडला 4 खेळाडू सज्ज केले गेले. यावेळी स्टॅपचा फटका, बॅक टू बॅक दुसरा चौकार. हाय हार्दिक मेहरच्या परार मनसे चौकार. 4. कुशल तर मला आठवण येते आबासाहेब चषक 2012
22-23चा तो सेमीफायनल सामना जेव्हा हार्दिक मेहरने पॅराडाईज संघासमोर अशीच फलंदाजी केली होती आणि पूर्णपणे सेमीफायनल जिंकून फायनलमध्ये प्रवेश केला होता. जावेद शेखवर हल्ला बोल, अहमदवर हल्ला बोल केला होता. प्रत्येक गोलंदाजावर त्यांनी याच प्रकारे टॅपचे फटके खेळले होते, ते सुद्धा त्यामध्ये लक्षामध्ये आहे. आणि हार्दिक मेहरने एका षटकामध्ये तब्बल 29 धावा कुठल्यात एस संजयनगरचा गोलंदाज इरफानच्या विरोधामध्ये त्या स्पर्धेमध्ये तो बॅटर मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडू 10 वर तो बॅटिंग करतोय. 2 चौकारच्या मदतीने सांघिक धावसंख्या 19. तिसरा षटक मार्गस्थ 2 चेंडूचा खेळ थोडासा महागडा षटक म्हणावा लागेल. सध्याच्या घडीमध्ये अहमद चौधरीवर थोडासा दबाव दडपत आहे. अजून एक वाह, सलग 3 वाजली धावांची बीन. हार्दिक मेहर बरसलाय आणि लागोपाठ 3 चौका ठोकलेत. 4 धन्यवाद. नक्कीच पाहू शकाल वेगळी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय अंकितजी पिंपळे साहेबांचं नक्की थोड्या क्षणामध्ये इकडे आगमन होईल. त्यांनी चांगलं सहकार्य केलं या स्पर्धेसाठी, त्याचं आपण करूया वेलकम. थोड्या क्षणामध्ये त्यांचं आगमन होईल या स्पर्धेमध्ये. परंतु हार्दिक मेहर मैदानाच्या आतमध्ये बहरलाय. का बॅटिंग करतोय, अप्रतिम अप्रतिम दर्जेदार नेत्र दीपक फटकेबाजी. चेक. इकडे मात्र संदीप पाटील साहेबांचं एटीएम ओपन झालेलं आहे. जर चौथा चौकार आला तर 1000 रुपये कॅश प्राइज. वाचले लगभग 1000, त्यामधले 500 नोट आलेली बाहेर, परंतु पुढचा बॉल डॉट आला. ओव्हर टू कॉम्बॉक्स. नक्कीच आपल्या सिरीजसाठी आम्हाला बाईसायकल दिली आहे. कौशल मोरे साहेब, आपला सुद्धा अधिक स्वागत असेल. कौशल, आपला सुद्धा वेलकम असेल या स्पर्धेमध्ये. पुन्हा ही संधी आहे. 1000 रुपये कॅश प्राइज संधी होती, त्यामुळे ही अनाउन्समेंट होती. पुन्हा एकदा गमावली. ओव्हर टू कॉम्बॉक्स. नक्कीच कुमार कुशल मोरे साहेबांचं सुद्धा आपण वेलकम करूया. आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर ज्यांच्या माध्यमातून बायसायकल आम्हाला दिली गेली सिरीजसाठी. नक्कीच कॅश प्राइज लावणं गरजेचं आहे. विशाल सर, आपण प्रत्येक वेळी सांगतो ना की जेब में गांधी हो या ना दिल में जीतने की आंधी होनी चाहिए. तुम्ही जेव्हा तुमच्या मनामध्ये जिंकण्याची आंधी असतात, तुमच्या पॉकेटमध्ये नक्कीच गांधी येईल. आणि यावेळेस 1000 रुपये लगावले होते, परंतु कुठे कुठे चुकला बॅटर असं म्हणावं लागेल. एक सिंगल धाव नक्कीच घेतली गेली. धावसंख्येत अफडकावर स्थिरावली, ते म्हणजेच 24. नक्की पाहू शकाल धीरजजी मोरे साहेबांचे चिरंजीव कुमार मल्हार मोरे साहेब सुद्धा आहेत. मल्हार, आपला सुद्धा वेलकम शेम या स्पर्धेमध्ये. पाहू शकाल रात्रीचा वेळ आहे, परंतु पप्पांच्या या स्पर्धेने नक्कीच भेट दिली आहे. या स्पर्धेमध्ये चांगलं सहकार्य आम्हाला राहिलं. प्रदीपजी मोरे साहेब असतील, संदीपजी मोरे साहेब, अमोल मोरे व मनोज ठाकूर साहेब, अंकितजी संख्या साहेब असतील, प्रकाशजी मोरे, रोहिदासजी पाटील, तुषारजी पागदरे, मोसिम फटाके, अल्पेश मोरे, साईडीचे बोईसर, अल्पेशजी मोरे, सचिन पाटील, मनोजी संकेत, स्वप्नीलजी मोरे, अजयजी घरत, संतोषजी मोरे, वैदे वाडन मॅडम, दीपकजी मोरे, आस्था गार्डन जनरेटर, नरेश दिधोडी, महेंद्र भोणे, अंकुशजी राऊत, राजेंद्र गावी साहेब असतील, आमदार पालघर विभागामधले, नक्की त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं सहकार्य केलं आहे. कोणत्याची संख्ये पालघर जिल्हा अध्यक्ष. नक्की वळे सामन्याकडे शेवटचा अंतिम षटक होणारा गोलंदाज जबीर खान. पहिला चेंडू फटका सुरेख, सोहेलने चेंडूला फील्ड केला, फेकी केली आहे. तेजसला धावा लागेल मैदानाच्या बाहेर, गडी पास झाले. यावेळी दुसरा धावा आहेत त्या 25. नक्कीच पाहू शकाल आमच्या मुख्य व्यासपीठावर देलवाडी ग्रामपंचायत सरपंच मॅडम हेमांगी राहुल मॅडम यांचा आपण धन्यवाद करूया. भावीजी चुरी साहेब, सुशील चुरी सर असतील, बाबू पिल्ले सर, हर्षल लोखंडे, प्रणयजी म्हात्रे, चंदू मोरे सर असतील, सामाजिक असे त्याच्यामध्ये राबवली जाते. अविनाश जाधव साहेब, ज्या पहिल्या दिवसामध्ये पाहायला भेटले आपल्याला, पालघर ठाणे जिल्हा अध्यक्ष, मनसे नेते गौरवजी पिल्ले साहेब असतील, निलेश मोरे सर, सागर शिंदे, मोरे भंडारी समाज पालघर, कल्पेश केनी, पोलीस महाराष्ट्र, कौशल प्रकाश मोरे यांच्या माध्यमातून सायकल आम्हाला दिली गेली म्हणजे सिरीजसाठी. आणि फ्रेश मोबाईल विनोद भावर यांच्या माध्यमातून 5 बॅग आम्हाला गिफ्ट दिले गेलेत. पहिल्या चेंडूवर धावची चेंडूवर फलंदाज बाद झाला. अजून येणारे 5 चेंडूचा खेळ बाकी. 25 रन्स. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निर्भय. चेक. अंकितजी पिंपळे साहेबांचं देखील सहर्ष स्वागत आहे मुख्य व्यासपीठावर. ओव्हर टू कॉम्बॉक्स. नेक्स्ट पाहिला 36 धावा डिफेंड केल्या होत्या मुरबे संघाने. यावेळेस फटका सुरेख, मुबारकने चेंडू गॅदर केलाय. निर्भयला माघार घ्यावे लागेल कारण की हार्दिक मेहर 3 चौकारीच्या मदतीने 19 वर बॅटिंग करतोय.
रोहनजी वडे साहेबांना मी विनंती करेल आपण या मुख्य व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. यावेळेस पाहू शकाल फेकला चेंडू काय घडलाय आणि फलंदाज यावेळेस पंचाने नॉट आउट दिला आणि पाहू शकाल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने DRS घेतला, डिसिजन रिव्ह्यू सिस्टम. हे नियम राहिलेत. धीरज मोरे आमच्याकडे असतील. पंच सॉफ्ट डिझाईन पंचाने नॉट आउट दिलाय. इथे मुख्य व्यासपीठावर मात्र स्वागत केलं जाईल. अंकितजी पिंपळे साहेब आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत, त्यांचं स्वागत केलं जाईल. ग्रामपंचायत वेंगणी सदस्य आहेत आणि आवर्जून इकडे उपस्थित आहेत. दीपेश मोरे आणि धीरेश मोरे या दोघांच्या शुभ हस्ते इथे मात्र स्वागत केलं जाईल मुख्य व्यासपीठावर. अंकितजी पिंपळे साहेब अगदी वेळेत वेळ काढून मात्र उपस्थिती नोंदवली आहे. आज मात्र पाहुण्यांची मांदेळी आपल्याला पाहायला मिळते मुख्य व्यासपीठावर अगदी भेट देत असताना या स्पर्धेला. आगतम स्वागतम सुस्वागतम. मात्र मान्यवर आता रजा घेत असताना आमच्याशी अगदी वेळेत वेळ काढून तुम्ही उपस्थित राहिलात त्याकरता तुमचं सर्वांचं धन्यवाद. नक्की धन्यवाद असेल हेमांगे मॅम, विशाल सर असतील, वैभव सर असतील, सचिन सर असतील, विक्रम सर, आपला सुद्धा धन्यवाद असेल. आपण सगळ्यांनी बहुमूल्य वेळ या स्पर्धेत दिला. नक्कीच मनापासून मानाचा मोजरा आपल्या सगळ्यांना आमच्या अपूर्ण कमिटीकडून. बघा DRS घेतलाय, थोडासा दुखदुखी वाढली असेल मुरबे संघाकडून सुद्धा. चेक अजून एक मान्यवरांचं स्वागत केलं जाईल. रोहनजी वडे साहेबांचं स्वागत केलं जाईल. गिरीश यांना मी विनंती करेल या आपण आपल्या शुभ हस्ते रोहनजी वडे साहेबांचं अतोचित्त स्वागत केलं जाईल मुख्य व्यासपीठावर. शिरीष पाटील यांचे शुभ हस्ते अगदी मायेची उबदार ही भगवी शॉल आणि त्याचबरोबर मानाचा सन्मान चिन्ह साहेबांना देण्यात येईल. आगतम स्वागतम सुस्वागतम. डिसिजन सध्या पेंडिंग आहे. पुन्हा एकदा जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये काय डिसिजन आहे ते आपल्याला कळवणार युसुफ सय्यद. बघा टेक्निकल टीम काम करते, डिसिजन महत्वपूर्ण आहे. बॅटर हार्दिक रनआउट आहे का नाही हे नक्कीच प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. धुकधुक्या वाढल्या तसं म्हणावं लागेल. हार्दिकचे सुद्धा आपण ऐकू शकतो आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून हे दुखदुखी आपला आवाज कमी पंचन त्याच्या हृदयाचे ढोके जास्त ऐकू शकाल आपण. चेक आमच्या समवेत अंकितजी पिंपळे साहेब आहेत. अंकितजी पिंपळे साहेब नक्कीच दोन शब्द आपण पोचव. बघा पंच मैदानाच्या आतमध्ये येतील, आपला निर्णय देतील. चांगला टेलिकास्ट म्हणावा लागेल. विश नेटवर्कच्या माध्यमातून कॅमेरा वर्क खूप सुरेख राहिलाय आणि चांगलं काम सुद्धा करतात आमचे पूर्ण कॅमेरामॅन धीरज मोरे. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पंचांबरोबर चर्चा करेल. नक्की डिसिजन लगेच कळवतील, जास्त वेळ नाही घेणार आहेत. पाहू शकाल डिसिजन आलाय. पंच नक्की दर्शवत होईल. इज आउट. OUT आउट गॉन. हार्दिक मेहर. बघा यावेळेस बॅटर हा दुसरा बाजार धावची मध्ये पहिला तेजस, त्यानंतर हार्दिक, पहिला विघ्नेश, बॉक्स आउटच्या बाजार. चला नवीन बॅटर लगेच पाठवायचा. रोनित जास्त वेळ घेऊ नका, बॅटर लगेच पाठवायचा. 29 धावा फटका, 2 चेंडू खेळ. चला बॅटर लगेच. तेजस जास्त वेळ घ्यायचा नाहीये. बघा बॅटर जसं आउट झाला ना, कुठल्या क्रमांक कुठला बॅटर येईल थोडासा आपण बदलाव करतो, पण जास्त वेळ घेऊ नका. अंडरम क्रिकेट आहे, 20-22 याचा क्रिकेट. जास्त वेळ तुम्हाला आपण दिले नाही, दक्षता घ्या. नवीन बॅटर मैदानात अनिकेत आला. अनिकेत मी पहिल्या दिवसामध्ये जो झेल टिपला होता सुलतानचा
तो या स्पर्धेमध्ये हायलाईट राहिला होता. तो अनिकेत नॉन स्ट्राईक एंडवर. शेवटचे 2 चेंडू जबीर खान ज्याच्या विरुद्धामध्ये एक चौकार रॅकेट ठोकला हार्दिकने, परंतु हार्दिकला माघारी पाठवले धावचीच्या रूपामध्ये. शेवटचे 2 चेंडू, लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. यावेळेस बॉक्स आउट शर्मामध्ये आमच्या VIP डाईसच्या वरती चेंडू निघून गेलाय. गडी बाद झाला. यावेळेस पाहू शकाल चौथा धावपळका 29-29. त्यावेळेस ऑन साईडला फटका खेळला गेला. मुबारक तिकडे, परंतु निशांत पवारचा बॅकअप चांगला राहिला. एक सिंगल धाव दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का, परंतु नकार दिलाय. 30 वर धावसंख्या स्थिरावली गेली. बघा पहिल्या षटकामध्ये धावा होते तब्बल 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा, तिसऱ्या षटकामध्ये पाहिलं गेलं तर 25 धावा. या षटकामध्ये मात्र 5 धावा. आपण उद्या टॉसकडे लगेच टॉसकडे असतील मिस्टर प्रीतम घरत आणि पुढील दोन्ही संघ असतील. एका बाजूला साईकृपा दिलवाडी तर दुसऱ्या बाजूला पाहू शकाल जय भवानी वेंगणी. उत्कर्ष पाटील असतील टॉस साठी. थँक्यू सो मच युसुफ सय्यद सर. या टॉससाठी या. एका बाजूला वैभव आहेत आणि एका बाजूला वेंगडी संघाचे कर्णधार प्लीज पाठवा. मी विनंती करेल आदरणीय सन्माननीय अंकितजी पिंपळे साहेब या. अंकित पिंपळे साहेबांच्या शुभहस्ते आपण टॉस करणार आहोत. अंकित पिंपळे साहेब या. आपल्या शुभहस्ते केला जाईल पुढील सामन्याचा टॉस. एका बाजूला आपलाच गाव म्हणजेच वेंगणी ग्रामपंचायत सदस्य आहेत, तर एका बाजूला जय भवानी वेंगणी भंडारवाडा संघ असणार आहे, तर दुसऱ्या बाजूला संघ असेल साईकृपा देलवाडी. वेंगणी आणि एका बाजूला आपण पाहतायत देलवाडी. या दोन संघांमधला महत्त्वाचा सामना आणि या मॅचचा इथे टॉस होईल. आमचे प्रमुख अतिथी निश्चित स्वरूपात यस हेड अँड टेल्स इज कॉल अँड इट इज हेड्स. धन्यवाद सरांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान होण्याची कृपा करावी. स्वतःची स्पर्धा, घरची स्पर्धा आणि यामध्ये महत्त्वाचा सामन्यामध्ये टॉस तुम्ही जिंकलात. एकंदरीत तुमचा निर्णय काय असेल? बॅटिंग येणार. बॅटिंग स्वीकारत असताना प्रतिस्पर्धी संघ देखील अगदी जवळच आहे. त्यांच्यासमोर बॅटिंग करत असताना किती धावांपर्यंत पोहोचण्याचा तुमचा प्रयत्न राहील? 30-35 करायचा प्रयत्न करू. एक आयोजक म्हणून या स्पर्धेची कसरत, या स्पर्धेला जो कालावधी लागला, विक्रम झाला. अंडर क्रिकेटमध्ये 12 दिवस चालणारी ही पहिली स्पर्धा आहे. या स्पर्धेसाठी जे परिश्रम झाले ते शॉर्टमध्ये कसे सांगतील? खूप प्रयत्न केला, हे मेहनत घेतली यासाठी आणि पावसाने पण थोडा आज घेतला आमच्यासाठी. खूप आराम, त्यासाठी खूप चांगला आहे आमच्या. थँक्यू सो मच. हे होते जय भवानी संघाचे कर्णधार. एकंदरीत टॉस तुम्ही जिंकला असतात, तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण असतं. मनासारखं क्षेत्ररक्षण मिळालंय. प्रतिस्पर्धी संघ देखील अगदी जवळचा आहे. त्यांच्यासमोर तुम्ही आता क्षेत्ररक्षण करणार आहेत. त्यांनी म्हटले की 30 ते 35. तुम्ही ज्या वेळेला 24 चेंडू हाताळतील किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न राहील? 30च्या मध्येच. या स्पर्धेबद्दल प्रत्येक कर्णधाराला आवर्जून विचारलं पाहिजे, कारण ही स्पर्धा ज्या पद्धतीने आज उभी राहिली, 12वा दिवस आहे या स्पर्धेचा. पाऊस आला, पाऊस थांबला, चिखल झाला, आउटफील्ड खराब झाली, तदनंतर आज ही स्पर्धा अंतिम रजनीकडे आली. काय म्हणाल या स्पर्धेचं आयोजन? आयोजन तर खूप छान आहे. धीरू मोरे त्याने जे त्याच्या मनावरती सहम ठेवून जे टुर्नामेंट ही पूर्ण करत आहे आणि पावसाने आज साथ दिली म्हणजे थांबलाय, त्यासाठी त्याचा खूप आभारी आहे पावसाचा. थँक्यू सो मच. टॉस जिंकलाय जय भवानी वेंगणी संघानं आणि प्रथमतः स्वीकारले फलंदाजी. जाऊया करंट मॅच कडे, जिथे एका बाजूला संघर्ष मुरबे संघर्ष करणार पॅराडाईज बोईसर समोर आणि समालोचन करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतील व्हॉइस ऑफ बोईसर युसुफ सय्यद सर. थँक्यू सो मच. धन्यवाद उत्कृष्ट पाटील. वळूया आपण मैदानाच्या आतमध्ये. 31 धावांचा पाठलाग केला. पहिला षटक घेऊन आला गोलंदाज गोलंदाजवर संगनायक रोनित, स्ट्राईकवर JK जबीर खान. पहिल्या चेंडूवर बैठक, घोटना टेक आणि चौकार देख असा फटका. 4 धावा.
बघा फुलटॉस बॉल होता, त्यावर चांगला फटका खेळला गेला, एक्स्ट्रा कव्हरला चढून निघून गेला 4 धावांसाठी. अजून कार्पेट खेळलाय जबीर खान. धावा बनवायचे 31, पहिल्या चेंडूवर 4, आता बनवायचे 27. प्रेक्षकांची नक्कीच थोडीशी गर्दी झाली आहे, त्या सगळ्यांचं आपण करूया सहज स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. मुरबे भागात सुद्धा जास्त प्रेक्षकडे पोहोचलेत. हलक्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता, तेजस तिकडे वेगाने पोहोचला, प्रत्येक सिंगल धाव परिपूर्ण केली आहे. बघा पहिल्या सामन्यामध्ये जबीने 7 चेंडूवर 7 चौकार ठोकला. दुसऱ्या सामन्यात सोहेल शेख ने चांगली बॅटिंग केली. या सामन्यामध्ये पाहू शकाल विशाल आगरेने चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये रिहानने 8 धावा खर्च केल्या. थोडासा मागणं ठरला गोलंदाज पाहू शकाल अहमद, परंतु शेवटच्या षटकामध्ये जबीरने चांगला कमबॅक करून दिला. 31 धावावर धावफलक नक्कीच विस्तारवलाय. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटचा खेळ. मागे सामन्यात अहमद चौधरीने धावा डिफेंड केल्या होत्या. एक चांगला बॅटल होता उंबाट संघासमोर, परंतु धावा डिफेंड करणं सुद्धा खूप गरजेचं असतं आणि दबावामध्ये होता, प्रेशरमध्ये पण चांगली गोलंदाजी केली आणि डेथ ओव्हर करणं सहज नसते, खूप कठीण असतं. ते त्यांनी करून दाखवलं. मागे सामन्यामध्ये क्रिकेटचा खेळ आहे. अनिल नगरी सुद्धा खुश आहे, चांगला चेअर करतात आपल्या संघाला. कोईमाकवर कॅप्टन रोनित हलक्या बॅटनी सेन्सिबल क्रिकेट म्हणावा लागेल. अनिकेत तिकडे पोहोचलाय, सिंगल धाव. बॅकअप साठी पोहोचलाय रितेश. 1 धावाने धावपळ पुढे सरसावते. धावसंख्या धाव पोहोचला धावपळकर तब्बल 6 धावा. 3 चेंडू 6 धावा. हलक्या बॅटने सेन्सिबल क्रिकेट म्हणावा लागेल. फेकी केली आहे, परंतु निर्भय तिकडे पोहोचला. बॅकअप चांगला राहिला. बघा आपण पहिल्या इनिंगची जर गोष्ट केली युवराज, तर पहिल्या इनिंग्स मध्ये 5 धावा होत्या एका चेंडूवर, ओव्हर थ्रो चौकार. या इनिंग्स मध्ये एका चेंडूवर 4, म्हणजेच बरोबर सुरुवात झाली आहे दोन्ही संघांसाठी. या सामन्याचा विजय संघ पुढील होणाऱ्या सामन्याच्या विजय संघासमोर खेळेल. परंतु पहिला सामना कोणाचा असणार आहे? एका बाजूला YBCC वेवूर आणि दुसऱ्या बाजूला राजेश 11 TTS हा सामना असणार आहे. रंगतदार सामना असा म्हणावा लागेल. निर्भय रोनित पुढील चेंडू घेऊन सोहेल साठी वा काय फटका सजवला, परंतु पाहू शकाल चेंडू निघून जातोय एकेरी धावासाठी. पॉइंट मध्ये फटका खूप सुरेख होता, परंतु डायव्हर्ट झाला एकेरी धावासाठी. वैदी वाडन मॅडम यांच्या बॅनरला सलामी देणार. सिंगल नक्कीच झाला. अजूनही पाहू शकाल या षटकामध्ये चेंडूचा खेळ बाकी 1 धावा झाली. धावफटका तब्बल 8 धावा 1 चौकारीच्या मदतीने. जे के ऑन स्ट्राईक, जे के 6 वर बॅटिंग करतोय, सोहेल 2 वर बॅटिंग करतोय. सांघिक धावसंख्या 8. हलक्या बॅटने पुश केलाय. तेजस तिकडे पोहोचतोय, फेकी केली, डायरेक्ट हिट इज ऑल डेंजरस. मोठा मासा गळ लागलाय. संघर्ष मुरबे संघाकडून संघर्ष मुरबे संघाचे जे साथीदार आहेत, जे प्रेक्षक तिने की मोठ्या जोरात पोहोचले. 1 षटक संपलाय. 8 धावा धावफलकर 1 गडी बाद. करंडक पर्व पहिल्यामध्ये संघ क्वालिफाय होईल का टॉप 4 मध्ये? याची भिडत, याची लढत, याची झुंज मैदानाच्या आतमध्ये रंगली गेली आहे. पोईसर विपक्ष मुरबे या 2 संघांमध्ये नवीन गोलंदाज गोलंदाज सज्ज होतोय. पाहू शकाल अनिश आलाय, नौका खेळाडू अनिश. या संघर्ष पर्वामध्ये विशाल, विटी अशी दिग्गज खेळाडू राहिले. कपिल, अंचू हे खेळाडू वगळता नवीन खेळाडूंना पाहू शकाल. लहान बॉल, फटका टॅपचा, चेंडू सरळ सीमारेषा पार, मनसे चौकार 4. सगळ्यांना साईंच्या दर्शनाची पदयात्री नक्कीच सगळे साईच्या दर्शन जातील. आणि सांगतो की शिर्डी वही जाते जिन्हें साई बुलाते. तुम्हाला साई बाबा के थोडे मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडूवर चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरसावते 12 या अंकावर. 12 येणाऱ्या 17 चेंडूने बनवायचे विजयासाठी 19. 17-19 समीकरण राहिलंय. 17-19.
हलक्या बॅटी नक्कीच चेंडूला ढकलला खेळाडू आहे चेंडूला फील्ड करतो तेजस परत तिथं नक्की संधी निर्माण झाली होती थोडासा स्लिप झाला कारण की पाहू शकाल मैदान थोडंसं ओलसर आहे पण तो कौतुक करावा लागेल पूर्ण कमिटीचा धीरेश मोरे असतील मनोज पिल्लाई राज नायर दीपेश मोरे असतील चिन्मय पिल्ले असतील कुशल मोरे किशोर गोरकर असतील भागेश मोरे असतील तसंच युवराज मोरे अजित मोरे असतील आणि पाहू शकाल हार्दिक या सगळ्यांचा पण धन्यवाद करतो त्यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा आपण पाहतोय रोशन पाटील या पूर्ण टीमने चांगली मेहनत केली तब्बल 11 दिवस स्पर्धा आपण पाहतोय टॅपचा फटका ऑफसाईडला खेळलाय रितेश तिकडे चुकी 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 क्रिकेटच्या भाषेमध्ये चुकीला माफी नाही चुकी केली आहे आणि हा चौकार 4 विपक्ष साई कृपा देलवाडी दोन्ही आयोजक संघ आहेत आणि पाहू शकाल दीपेश पाटील दहिसरचा एक दिग्गज खेळाडू सामना पाहण्यासाठी पोहोचला त्याचा आपण वेलकम करूया त्याचे सुपुत्र सुद्धा आहेत मिनीचे सुपुत्र सुद्धा त्याच्या बरोबरीने आहेत तर आपण सगळ्यांचं वेलकम करूया पाटील परिवार त्यांनी क्रिकेट जोपासलाय आपल्या घरामधून ते सुद्धा सामन्याचा आनंद घेत आहेत तर धावा धावफलक लगावले गेले तर आपण पाहू शकाल 17 धावा आता 15 चेंडू 14 धावांची गरज हलक्या बॅटने खेळलाय सिंगल धाव परिपूर्ण केले जाईल बघा सिंगल धावाने धावफलक पुढे ससवलं जाईल कारण की बॉल टू रन इक्वेशन आहे 14 चेंडू 13 धावांची गरज खूप सुरेख अप्रतिम दर्जेदार हा सामना राज सुद्धा आमच्याबरोबर जोडले गेले राज परंतु आज रात कोणाच्या नावावर असणार आहे कुठला संघ आज मनसे करंडक आपल्या नावावर करेल अप्रतिम दर्जेदार हे करंडक आहेत पाहू शकाल यावेळेस पायावर चेंडू फटका सुरेख खेळाडू आहे चेंडूला फील्ड केला फेकी केली आहे हार्दिक करतोय चुकी आणि काय घडलं पाहू शकाल एकच धाव बघ आपण जे करंडक पाहतो आणि जे बॅनर्स पाहतोय पूर्णपणे मला स्पॉन्सर केले सन्माननीय आदरणीय विशालजी जाधव यांच्या माध्यमात त्यांची नक्कीच थोड्यासा वेळापूर्वी इकडे वर्णी लागली बघा 13 चेंडू 12 धावांची गरज आहे समीर खान सुद्धा इकडे पोहोचलेला आहे सामना जाणून घेण्यासाठी पहिला प्रोफेशनल अंपायर अंडरम क्रिकेट मध्ये पाहिलं गेलं तर शेवटचा चेंडू त्यावेळेस पाहू शकाल काय घडलाय चेंडू हातामध्ये आला नाहीये म्हणजे गोलंदाज परत एक सिंगल धाव चिकी सिंगल त्यावेळेस घेतली आहे बघा अशा प्रकारे जेव्हा तुम्ही सिंगल घेताना तेव्हा तुमच्या मुखामधून 3 शब्द येणं गरजेचं आहे यस नो वेट चल थांब नाही असे क्विकली रिॲक्शन तुमच्या मुखामध्ये येणं गरजेचं आणि ते रिॲक्शन नक्कीच पाहायला भेटलं सोहेल आणि मिस्टर निलेशच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकर नावून पोहोचते तब्बल 20 आता बनवायचे 11 12 चेंडू 11 धावांची गरज घेऊया छोटी विश्रांती होळी भाग्यश्री साऊंड मिस्टर डिस्क जॉकी चिन्मयकडे नवीन गोलंदाज रितेश आला 12 चेंडू 11 धावांची गरज 5.50 ची सरासरी यानंतर वैभव म्हणजेच बिल्ला जॉन्टी ऑफ देलवाडी इंट्रोडक्शन असणार आहे संघनायक भूमिका पार पाडणार आहे म्हणजे देलवाडी संघासाठी अक्षय राव सुद्धा इंट्रोडक्शन असतील मैदानाच्या आतमध्ये पुढील सामन्यामध्ये 12 चेंडू 11 धावांची गरज टॅपचा फटका खेळायचा प्रयत्न होता लेग साईडला चेंडू निघून गेला त्याच्या तिकडे पोहोचतो सिंगल धाव नक्कीच घेतली आहे बघा आजच्या दिवसामध्ये आपण लेजंड्स खेळायला पाहिलं ज्यामध्ये असगर अली सारख्या खेळाडूने अप्रतिम दर्जेदार पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षण केलं ते खूप सुरेख राहिलं जगदीश सारख्या बॅटरला त्यांनी थांबवून ठेवलं चांगलं क्षेत्र त्यांनी केलं आणि एक्सपिरियन्स हा खूप महत्त्वपूर्ण आहे अनुभव हा खूप महत्त्वपूर्ण आहे क्रिकेट असू दे किंवा जीवन तुमच्याकडे अनुभव असेल तर क्रिकेट चांगलं खेळू शकता जीवनसुद्धा तुम्ही चांगला जगू शकता ते अनुभव टी संघ पाहायला भेटणार मागील सामन्यामध्ये आसिम मुचाले आणि असगर अली आमिर शेखला खूप मोठी इंजरी झाली तो नक्कीच संघा मैदानी पण त्याचे सुपुत्र त्यांची भर पूर्ण करतात आपल्या संघासाठी यावेळेस फटका सुरेख गॅप मध्ये आलाय चौकार 4 धावा
केली नक्कीच तदनंतर आज पूर्णपणे स्पर्धा पूर्ण होणार आणि नक्की डीजे मास्टर आपला कौतुक करावं लागेल. खूप चांगले संगीत तुम्ही वाजवतात या स्पर्धेमध्ये. धावसंख्या नक्कीच पोहोचली गेली पुढच्या थरावर. 25 धावा फटका 6 धावांची गरज आहे. चेंडू असे इनिंग्समध्ये तब्बल 10 धावा 10 चेंडू आणि 6 धावांची गरज. 10 बॉल 6 चर्चा होते. ध्वजा क्षेत्र बदल करतायत बघा कुठे ना कुठे जबीर बाद झाले परंतु निलेशने 2 चौकार ठोकले. चांगले बॅटिंग तो करतोय सध्याच्या घडीमध्ये निलेश मिश्रा. बघा 10 वर बॅटिंग करतोय निलेश आणि सोहेल 9 वर बॅटिंग करतोय. पुढील चेंडू करून रितेश निलेश साडी हलक्या बॅटने खेळला. तेजस तिकडे पोहोचलाय. फेकी केली आहे परत एक सिंगल धाव. बघा एक धाव सुद्धा खूप महत्त्वपूर्ण असं क्रिकेटमध्ये. जेव्हा कोविड-19 तेव्हा एक श्वास प्रत्येक जगासाठी खूप महत्त्वपूर्ण. क्रिकेटचा खेळ एक धाव खूप महत्त्वपूर्ण. आपण सांगतो ना मुंबई की जान लोकल ट्रेन और क्रिकेट की जान सिंगल डबल असं आपण पाहतोय आणि सिंगल डबल घेणं खूप मर्जेचं आहे. एकेर दुहेर धावाने क्रिकेट जिंकला जाऊ शकतो परंतु संघर्ष मुरबे अजून संघर्ष करू शकतो. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय आणि 9 चेंडू बनवायचे 5 9 बॉल 5. बैठक खेळलाय आणि पाहू शकाल संघर्ष पूर्ण विकेट आलाय. सोहेल शेख बॅक थोडा आउट. संघर्ष करणं गरजेचं आहे जीवन किंवा क्रिकेटचा खेळ. आपण सांगतो ना की संघर्ष की चक्की जब चलती है तब मेहनत का आटा पीसता है तब जाकर सफलता की रोटी मिलती है तब जाकर किस्मत का सितारा चमकता है. संघर्ष तुम्हाला करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये कारण की समीकरण अजून बदललाय. 8 चेंडू आणि 5 धावांची गरज. 8 बॉल 5. आठ चेंडू 5 धावांची गरज. महिला सुद्धा आमच्या मुख्य व्यासपीठावर महिलांनी काल जे केलंय भारतासाठी ते खूप गौरवान्वित राहील आणि प्रत्येक महिलांचं नक्कीच नाव इतिहासामध्ये कोरलं गेलं सुवर्ण अक्षरामध्ये. यावेळी पाहू शकाल ध्वजा वेगळा करण्याचा प्रयत्न होता. सरळ निघून जाईल मुख्य आयोजक धीरेशजी मोरे यांच्या बॅटला सलामी करणारा हा बायचोन सिंगल आलाय. भाग्यश्री मंडप डेकोरेशन ऑनर आहेत. भाग्यश्री साऊंडचे प्रोप्रायटर या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि पाहू शकाल सरळ आणि सिंपल रहमान म्हणजेच दिनेश मोरे. आपण सांगतो ना की कीर्ती लहान मूर्ती लहान कीर्तिमान असे धीरेश मोरे खूप कमी बोलणारे परंतु जास्त करणारे. त्याच्या माध्यमातून स्पर्धा खूप मोठं आयोजन केलं गेलं आणि 7 चेंडू आणि 4 धावांची 7-4 चा समीकरण राहिला. 7-4 निलेश ऑन स्ट्राईक. रितेश ज्यांनी एक गडी बाद नक्कीच केलाय. यावेळेस हलक्या बॅटने नक्कीच सिंगल ढकललाय. आसिफ मुछल यांच्या सुपुत्राकडे चेंडू निघून गेलाय. मैदानाच्या बाहेर एक सिंगल धाव नक्कीच झाली आहे. आता 6-3ची गरज आहे. बघा सामना इकडून सुद्धा आपण पाहू शकाल बनू शकतो. इकडून का एखादा गोलाने नक्कीच 2-3 विकेट घेतले 1-2 बॉल डॉट केले सामन्यात रंग निर्माण होऊ शकतो परंतु चांगली बॅटिंग करतात दोन्ही बॅटर. सोहेलने आपला काम केला. जबीर लगेच आउट झाला परंतु निलेश चांगली बॅटिंग करतो सध्याच्या कडेमध्ये. 6 चेंडू 3 धावांची गरज. 6 बॉल 3. सहा चेंडू आणि 3 धावांची. 6 बॉल 3. दिमागवर निर्भय अंतिम षटक घेऊन पहिला चेंडू आणि पहिला चेंडू खेळ खल्लास. या स्पर्धेमधला तिसरा संघ टॉप 4 मध्ये पोहोचणारा पॅराडाईज बोईसर. संघर्ष मुरबे हार्डला खूप चांगला क्रिकेट खेळला. दोन्ही संघासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. अप्रतिम खेळ पाहायला